राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही तर कोर्टात जनहित याचिका दाखल करू आणि या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीला प्रतिवादी करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दिलाय। त्यांच्या या इशाऱ्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याकडे आर्थिक लाभाचं पद असल्याचा दावा करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। मी अशाही गोष्टी ऐकल्यात की मंत्रीपद सुद्धा अजित पवारांना मुंडेंना द्यायचं नव्हतं असं पत्रकार सांगतात आणि तरीही मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं ते दिलं गेलंय आणि ते फोर्स करून दिलं गेलंय। त्यामुळे यांची राजकारणी तर आपल्याला कळत नाही, पण कालच्या भेटीनंतर अजित पवार त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा तरी मी ठेवू शकते असं म्हणावं असं वाटतं। एक व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे, स्थापन कोणी केली तर धनंजय मुंडे, राजश्री मुंडे यांनी त्याचा MOA दाखवला। ही या कंपनीत शेअर होल्डर कोण आहेत? धनंजय मुंडे, राजश्री मुंडे, त्यांच्या आई आणि वाल्मिक कराड, म्हणजे वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध आहेत। व्यंकटेश्वरा नावाची जी कंपनी आहे जी एका मंत्र्याची आहे, ती एका सरकारी म्हणजे महाजनको कंपनीकडनं त्याला आर्थिक नफा मिळतोय आणि आर्थिक नफा जर मिळत असेल तर दिस इज कॉल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट। त्यांच्यात त्यांचं मंत्रीपद काय, त्यांची आमदारकी सुद्धा रद्द होते। मी या सगळ्या यंत्रणेला भेटले, पण लोकांसाठी ही यंत्रणा आता लढत नाही, CM लढत नाहीत, हे पक्ष लढत नाहीत आणि दहशत जी आहे बीडमध्ये ही दिवसेंदिवस वाढत जाते आणि कोणालाही कारवाई करायची नाही, कारण या राजकारणात यांना सगळ्यांना मिळून मिसळून राहायचंय। म्हणून मला हे लढा आता देणं भाग आहे, म्हणून मी कोर्टात आले असं मला त्यांना मांडायचं होतं।